गाठ असो कोणतीही नका करू दुर्लक्ष, करा उपचार आधी नाहीतर व्हाल कॅन्सरचे भक्ष। SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग, SSPM कॅन्सर सेंटर, महात्मा फुले योजनेअंतर्गत कर्करोग तपासणी आणि उपचार पूर्णपणे मोफत। संपर्क 74 990 49 561 आणि 74 996 91 705। SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे, SSPM कॅन्सर सेंटर। दीपकबाईंचं असंच म्हणणं होतं की उत्सवी स्वरूपाचे कोणतेही कार्यक्रम न करता सेवेचे कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित करा, आणि आमची देखील तीच संकल्पना होती। त्याप्रमाणे ह्या लोकमान्यच्या मेगा ऑर्थोपेडिक कॅम्प 6 ठिकाणी आपण आयोजित केले होते। उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। जवळजवळ 1000पेक्षा जास्त लोक त्याचा फायदा घेतील। ऑलरेडी 750 लोकांचं तपासणी आणि त्यांच्यावरती उपचाराची योजना झालेली आहे, आणि आज सावंतवाडीच्या कॅम्पमध्ये साधारणपणे 200 लोक तरी येतील। कालच गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरच्या संदर्भात कॅम्प याच्यामध्ये झाला आहे, हॉस्पिटलमध्ये झाला आहे, डॉक्टर नवांगुळांच्या हॉस्पिटलमध्ये झाला आहे, आणि अशा प्रकारचे कॅम्प यापुढे देखील करावे अशी दीपकबाईंची संकल्पना आहे। त्या पद्धतीने पुढच्या 2-3 महिन्यात वारंवार अशा पद्धतीचे कॅम्प घेण्याची आमच्या दीपकबाई मित्रमंडळाची योजना आहे। या कॅम्पमधनं अनेक पेशंट समोर आलेले असताना पुढे तुमची नेमकी काय योजना असेल आणखीन चांगली सेवा देण्यासाठी? याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे केवळ मेगा ऑर्थोपेडिक कॅम्प झाले, परंतु हृदयरोग, पोटाचे विकास, त्वचेचे विकार, कॅन्सर, महिलांच्या स्तनाचा कॅन्सर किंवा महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हे अतिशय महत्त्वाचे विषय आहेत की ज्याचा झपाट्याने प्रसार होत आहे। तर त्याच्या संदर्भातले सुद्धा कॅम्प, डायग्नोस्टिक कॅम्प आणि उपचाराचे कॅम्प हे आपण घेऊ। आत्ता काल डॉक्टर नवांगुळ म्हणाले की त्याच्यासाठी एक वॅक्सिन आलेलं आहे। गर्भाशयाच्या मुखाचं निदान झालं की त्याच्यावरचं वॅक्सिन किंवा प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन म्हणून आलेलं आहे। तर ते देखील आपण शासनाकडे आपण मागणी करणार आहोत की हे ज्या पद्धतीने कोविडचं वॅक्सिन लोकांना मोफत उपलब्ध करण्यात आलं, त्याप्रमाणे हे वॅक्सिन देखील मोफत उपलब्ध। आणि एक गोष्ट की सुरुवातीला जेव्हा आम्ही दीपकबाईंच्या वाढदिवसाची संकल्पना घेऊन गेलो, म्हणजे वाढदिवस साजरा करायचा तेव्हा केवळ बॅनर दाखवले गेले, पण त्याच्या मागची जी संकल्पना होती सेवेची ती पण यायला पाहिजे। आम्ही कुठेही विनाकारण खर्च केलेला नाही, चांगल्या कामांसाठी, लोकांच्या उपयोगाच्या कामासाठीच खर्च केल्याची जी दीपकबाईंची नेहमीची विचारधारा आहे, त्या विचारधारेमध्ये राहूनच हे प्रकारचे काम केलेलं आहे। आणि केवळ वाढदिवस हे एक निमित्त होतं, यापुढे देखील अशा पद्धतीचे उपक्रम सुरू राहतील। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।